सैनिक अखिल चित्रे। आम्ही आता सगळे माझे सहकारी रुपेश मालुसुरे, शाखाध्यक्ष बल्ली माचाळकर, आम्ही सगळे आता निर्मलनगर पोलीस स्टेशनला आहोत। आमच्या इकडे राहणाऱ्या एका मराठी मुलाला एका काय नाव विनेश शिरोडकर इसको मारा जिसने मारा पारस यादव नावाच्या एका परप्रांत्याने आता नुकतंच त्याला मारलेलं आहे। त्याला 8 ते 10 टाके आलेले आहेत। तो मी लवकरच ते फोटो आता फेसबुकवर टाकेनच। त्याची गाडी देखील तोडलेली आहे। हे जो माज ही जी मस्ती आहे ना इकडे चढलेली आहे महाराष्ट्र घेऊन, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरवणारच। इकडे पोलिसांना मी विनंती करतो आत्ताच जस्ट केलेली आहे की लवकरात लवकर कायदेशीर गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घ्यावं। त्यातला एक आरोपी अजूनही मिळालेला नाही आहे। जर पोलिसांनी त्याला लवकर ताब्यात घेतलं नाही आणि त्याच्यानंतर जर महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्रात त्यांच्या पद्धतीने जर त्याला शिक्षा दिली तर आम्ही जबाबदार नाही आहोत। आता येताना इकडे व्हिडिओ काढायचं की नाही काढायचं की नाही, माझे काही सहकारी इकडची लोक अशी म्हणत होती की तुम्ही उमेदवार आहात तर तुम्ही असं करू नका। निवडणूक आम्हाला सन्मान्य शिकवलेलं आहे, निवडणुका येतात जातात। निवडणुकीसाठी आम्ही काय थांबणार नाही। जर मराठी माणसालावर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर आमची लाथ ही बसणारच। म्हणून मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा जर महाराष्ट्र सैनिकांनी कारवाई केली तर त्याच्यासाठी तेच जबाबदार राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू थँक्यू।